नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आता आपण निघालो आहे फाट्याला. आज तारीख आहे 29 जून 2025. तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण की आपल्या बरोबर मित्र पंढरीनाथ जाधव वायवा माझा वर्गमित्र आहे. तर त्याच्यामुळे आज हे आपण या गाडीतनं फिरतोय. तर त्याचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आम्ही 10वीला होतो. आमच्या दोघांचा नंबर पुढे मागवत. आमचं ठरलं होतं की तुम्हाला गणिताचा पेपर दाखव, सॉरी मी त्याला गणिताचा इंग्लिश पेपर दाखवणार, तुम्हाला गणिताचा पेपर दाखवणार. आणि झालं असं की मी इंग्लिश पेपरवर लिहिला, त्याला दाखवला. गणिताच्या पेपरला नेमकं सुपरवायझर आलं, त्याला काही पेपर दाखवता आला नाही. 10वी पास झाला तो, मी 10वी नापास झालो. आणि मला त्यावेळेला नेमकं जायचं होतं. आता हा तो माझ्या मागे दिसतोय, हा माझा मित्र आहे पंढरीनाथ जाधव, आणि हा आपला भाऊ आहे छोटा सूरज कदम. तर आम्ही आता काम करणे गेलो. जातात त्याला पिकअप केलं चाकणवरून. म्हणलं चल जाऊया, त्याला सुट्टी होती. म्हणलं त्याला पण म्हणलं मित्र भेट पण होईल, म्हणलं काम पण होईल, सगळं होईल. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मग झालं ते. मी 10वी नापास झालो, मला आर्मीत जायचं होतं. मी 10वी पास झालो तर आज आर्मीत असतो. तर त्यानं मला त्यावेळेला पेपर न दाखवल्यामुळे आज मी आर्मीत नाही, पण मी माझा स्वतःचा व्यवसाय करून स्वतःची उपजीविका करतोय. 4 माणसं मला ओळखतात. आज त्याचं पण चांगलं आहे, तो एका कंपनीत चांगल्या पदावरती आहे, तो पण चांगल्या पदावरती आहे. आणि त्यानं स्वतःचं इथं पुण्यामध्ये स्वतःच्या कष्टावरती कोणाची मदत न घेता जागा घेऊन घरबीर बांधलं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणाला ना कोणाला तरी पुढच्याचा आधार असतोच, तसं त्याप्रमाणे तो माझा मित्र आहे, त्याला त्याचा आधार आहे. पण मी त्याला सारखा टोमणा मारतो मी की काय राहू, तुम्हाला त्यावेळी पेपर दाखवला नाही, आज मी आर्मीत असतो. तोच मला उलट म्हणतो, बरं झालं का नाही मी तुला त्यावेळी पेपर दाखवला नाही, मग तुला आज गाडीतून फिरायला मिळते नाही, त्याला माझं श्रेय आहे, हे तू मान्य कर. तर तुझं काय मत आहे मित्र यावर? माझं काय मत आहे? तुझं काय मत आहे यावर? आता जे काही परिस्थिती आहे त्याबद्दल तुझं काय मत आहे? काय वाटतं तुला? काय ते नापास झालंच तेच बरं झालं. आता तुझ्या गाडीतनं फिरतोय, स्वतःचा बिझनेस आहे. अरे पण तुम्ही पास झाला राव, आम्ही नापास झालो, काय त्याला अर्थ आहे का सांगा? आता आम्ही सांगताना सांगू शकतो का की आमची डिग्री आहे, आम्हाला सांगायला लागतं 10वी नापास आहे म्हणून? अरे डिग्री असून डिग्री घेऊन घरात बसलेले लोक आहेत ते. हे म्हणजे व्यवसायात तू पुढे गेलाय. हे म्हणे सांगण्यात तात्पर्य काय, म्हणजे हसी मजाक आमच्यात होत राहते. मी सारख्याला भेटलो की सारखं माझं एकच वाक्य असते, बघ तुझ्यामुळे बघ मला पेपर देता आला नाही, मला पेपर दाखला. आणि माझा गणिताचा विषय गेला नेमका 10वीला, आणि मी काय 10वी पास होऊ शकलो नाही. पण मी रिपीटरचा फॉर्म भरला तर त्याच्यामध्ये पण मी काय झालं नाही. मग मी पास केली शाळा. मी आलो पुण्याला 2004ला, आणि त्याच्यानंतर मी शिक्षण वगैरे घेऊन हा पण नंतर पुण्यात आला. आता हा पण स्टेबल आहे, मी पण स्टेबल आहे. सांगण्यात तात्पर्य असं आहे की आम्ही एकमेकाशी अजूनही जोडले गेलेलं आहे. धन्यवाद.